टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागच्या 5 वर्षात तुमच्यावरती दबाव होता का? आणि जर पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही समोरून सगळं सांगितलेलं होतं तर तुम्हाला हे का शांत बसावं लागतं? मला एवढं सगळं आयडिया नव्हती, एवढं केलं नंतर कळलं मला सगळं। पण हे सगळे पुरावे तुम्हाला आधीपासून माहिती होते? नाही, आधीपासून नाही माहिती, नंतर एक दोन वर्ष पूर्वी आले। एसआयटी समोर जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा हे सगळं तुम्ही सांगितलं होतं? हो, तुम्हाला काय कारवाई करायचं आहे तर करून टाका। तर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान होते आणि ते जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातोय की तुमच्यावरती कोणाचा दबाव होता का, तेव्हा उघडपणे ते सांगतात की माझ्यावरती कुठल्याही पक्षाचा दबाव नव्हता, ना आदित्य ठाकरे ना उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही माझ्यावरती दडपण टाकलेलं होतं। त्यामुळे वकिलांच्या माध्यमातून होत असलेले आरोप आणि त्यांच्या पिटिशनमध्ये जे काही आरोप आहेत त्यामध्ये प्रचंड मोठी तफावत सुद्धा पाहायला मिळते आहे। दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे उघडपणे कुठलेही आरोप मान्य करायला तयार नाहीत की त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता, कोणाच्या राजकारणाचा दबाव होता। आणि मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हा 8 जून 2020ला दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हापासून जे आरोप होतात त्या संदर्भात ते कुठलेही पुरावे माझ्यापर्यंत पोहोचले नव्हते। 1.5 वर्षापूर्वी हे सगळे आरोप माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मी एसआयटीच्या समोर गेलो, तिथेही माझ्यावरती दबाव नव्हता असं सांगतायत। आणि त्यामुळे त्यांच्या पिटिशनमध्ये याचिकेमध्ये होत असलेले जे आरोप आहेत त्या आरोपांचं हायकोर्टामध्ये काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मोहन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।